सो हे हेलो गाइस, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग वीडियो। तो आप सभी का रोहित शिंदे चैनल में स्वागत है। तो गाइस, सुबह के बजे 4 पौने 5 बजने वाले। मैं 3:30 बजे से उठा हुआ हूँ क्योंकि मैं जाने वाला हूँ जो है रायगढ़। हम लोग जाने वाले रायगढ़। यस, हम लोग मेरे दोस्तों के साथ में जाने वाला हूँ। अभी मेरे को दोस्त मिलेंगे मेरे को पनवेल स्टेशन पे। मैं बहुत टाइम से सोच रहा था कि जाने का, ट्रेकिंग के लिए जाऊँ, किधर तो जाऊँ। तो सामने से आ गया दोस्त ने बोल दिया कि चलो चलते हैं यार, ट्रेकिंग पे चलते। और उसी दोस्त ने बोला जो दोस्त प्लानिंग करने के बाद कैंसिल करता था, बहाने बनाता था कि नहीं जाना इधर, कुछ नहीं, ये नहीं वो नहीं करने वाला। आज उसी ने प्लान बनाया कि जाना है हमको घूमने के लिए ट्रेकिंग पे इधर रायगढ़। तो मैंने बोला भाई नेकी और पूछ पूछ चल, मैं बहुत टाइम से सोच रहा था कि जाने का। तो इस टाइम पे हम जाएंगे ट्रेकिंग के लिए रायगढ़। तो चलो, खारघर स्टेशन जाऊंगा, खारघर स्टेशन से सीधा पनवेल जाऊंगा वहां से। तो गाइस, यहाँ पे रुका हूँ। अभी आते आते बारिश स्टार्ट हो गई तो थोड़ा रेनकोट पहनने के लिए रुक गया है, देखो। तो गाइस, स्टेशन अभी पहुंच चुका हूँ। स्कूटी यहाँ पे पार्किंग की है। और साला बारिश भी ऐसा है ना, जैसे पहना रेनकोट और वैसे निकला बारिश गायब। तो गाइस, ये देखो स्टेशन पहुंच चुका हूँ, खारघर स्टेशन। चलो अभी जाके ट्रेन पकड़ता हूँ पनवेल जाने के लिए। फोन पे फोन आ रही है दोस्त के। सो गाइस, खारघर स्टेशन पे तब से खड़ा हूँ, अभी तक ट्रेन नहीं आई। और वैसे भी आज संडे है तो पता नहीं कब आएगी। तो मेगा ब्लॉक तो 10 बजे के बाद ही लगता है। आज ट्रेन ही नहीं दिख रहा, इंडिकेटर पे ट्रेन भी नहीं दिखा रहा है, कुछ नहीं दिखा रहा है। समझ में नहीं आ रहा ट्रेन है कि नहीं है। सामने वाले सीएसटी जाने के लिए ट्रेन जा रही है, लेकिन पनवेल जाने के लिए ट्रेन एक भी नहीं आ रही है। पता नहीं क्या चल रहा है। गाइस, फाइनली पनवेल स्टेशन में पहुंच चुका हूँ। अभी जाके दोस्त को ढूंढूंगा। तो गाइस देखो, मैं आ चुका हूँ, मेरे दोस्त मेरे को मिल चुके हैं यहाँ पे। और अभी हम लोग यहाँ से निकल चुके हैं, निकल रहे नहीं, निकल चुके हैं। ये अरे चेहरा तो दाखव। अरे बाबा गाडीचा चेहरा दाखवतो. काय ना बरो, अरे अरे हातात नको देऊ, भरव त्याला. काय आता प्रसाद दिला मी याला. काय एवढं ते बरोबर नाही, बरोबर असतोय तुला छे. सीन काय झाला माहिती का? काय? डस्टर आपण होतो की आपलं की आपलं सांगतोय डायरेक्ट मोदी डिवायडरच्या हा. डिवायडरच्या मध्ये त्यांच्या भाई एवढी बेकार हालत झाली ना. तिघ चौघ जण आणि त्याची झोपच कंट्रोल नाही झाली. हा. त्यामुळे वाटलं आपल्या मधला डायरेक्ट मध्ये अंदर आहे आणि टेम्पोच्या आतमध्ये होते दोघ जण. ते म्हणतात हे काय झालं, हे काय झालं. त्यांना माहित आम्हाला पण बाहेर काढा. बोललं खोलणार नाही तुम्ही झोपा बोललो. त्यांना माहितच नाही काय झालं ते. वाचले का सगळे गेले? नाही वाचले. नशीब टक्कर होती. बाकी त्याला झोप लागली, त्याला झोप लागली. गाडी चालवलं झोप लागली त्याला. आता आम्ही माणगाव मध्ये पोहोचलोय, म्हणजे पोचू थोड्या वेळात. आणि इथं इतका पाऊस आहे ना, हे बघा पाऊस बघा किती जबरदस्त. हे बघा एवढ्या पावसात लगेच वातावरण चेंज झालं लगेच. हा ना, मगाचपासून इथं मध्ये एवढा पाऊस होतो दिसत. आणि आता इथं थोडा मानगाव मध्ये पोहोचलो, टच झालं थोडा पाऊस सुरू. जसं जवळ जवळ त्याचं पाऊस वाढणार. हा ना, पाऊस वाढतोय बघ इथे. सो तर काय, आता आम्ही तर दुकानी तिथं थांबलोय सामान घेण्यासाठी. मॅगी या लोकांनी काल घेतलीच नाही. काल बोलवते मी घेणार मॅगी जाऊन डिमांड मधून, तर या लोकांनी घेतलीच नाही मॅगी वगैरे काय. तर आता मी मॅगी घेतलं थांबलोय. आमचा प्लॅन भजी बनवायचा पण होता, पण पाऊस खूप आहे. या लोकांनी अर्ध सामानच नाही आणले, त्यामुळे तर काही ऑप्शनच नाही बनवायचं. कॉफी वगैरे बनवायची आहे, त्यासाठी दूध वगैरे पण बघणार आहे आता, बघू. तर काही आम्ही कांदा घेतलाय भजी बनवायला, सामान घेतलं सगळं भजी बनवायला. तेल वगैरे घेतलंय, सुरी पण घेतली आम्ही. तर काही आता आम्ही सामान घेतलेलं आहे आणि आम्ही आता निघतो आता इथून जायला. रायगढ़ का बुलावा आया है भाई लोग. सो गाइस, आता आम्ही फायनली एंटर झालेलो आहे कमानीच्या आतमध्ये आम्ही आलेलो आहे आता. अजून किती टाइम लागेल आपल्या पोहोचायला? 50 मिनिटं लागतील आम्हाला पोहोचायला तिथपर्यंत.
गाईज याला हागायला झाली, त्यासाठी आम्ही थांबलोय. त्याला झाली जोरात, कंट्रोल होत नाही त्याच्याकडनं आता. कुठं जायचं तिथं जा ना. त्यासाठी आम्ही जागा शोधतोय, कुठं जागा बघतोय. याच्यामध्ये बघत होतो. मी आता त्याला बघितलं ना जाताना, कुठे गेलाय माहिती ना, याला गेलाय. हा पण चालला हागायला, मला दोघं सोडून गेले. ए कुठे गेला रे भाई, शोधायला कुठे गेला शोध. तर काही आता आम्ही थोड्या वेळात आता पोचू रायगडावरती. आणि आम्ही थांबलोय, त्या दोघांना पण प्रॉब्लेम सुरू झाले, पोट खराब झाले त्यांचे दोघांचे. मग दोघं पण तिकडे गेलेत बाथरूमला. आणि आता बघू शकता इथं गाडी इथं लावली आम्ही. आणि बाजूला बघा पूर्ण जंगल आहे इकडे, एवढं सुंदर. आणि इथं पाऊस पण खूप पडतोय. आणि आम्ही आता वरती गडावर चढणार, बघणार किती पाऊस येतो किती नाही. आता ते कारण की पावसातनंच खरी मजा आहे गडावर चढायची, ट्रेकिंग करायची. ही जी मजा आहे ना, ही पावसातूनच येते जास्त करून, ट्रेकिंग करायची. सो तर गाईज आता आम्ही आहे ना वरती गडावरती जायचं. आणि ट्रेकिंग करताना आम्हाला आम्ही प्लॅन केलं आहे मॅगी वगैरे बनवायचं. तर मॅगी वगैरे आम्ही घेतलेली आहे. आणि कांदा भजी करण्याचं पण प्लॅन केलं आहे आम्ही. कांदा भजीसुद्धा आम्ही त्याचे साहित्य घेतलेलं आहे. कांदा घेतला आहे, सुरी घेतली, जसं मगाशी तुम्हाला दाखवलं. तर बऱ्याच गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. ट्रेकिंगची मजा हीच आहे की आपण छोटंसं काहीतरी बनवलं ना, आणि तिथं खाण्यात, आणि ते बनवून खाण्यात, त्या गोष्टी करण्यात, ती खूप मजा येते. आणि तो एक्सपिरियन्स आता आपण करणार आहोत. कारण की ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स मी अजून केला नाही आहे, पण हा माझा एक्सपिरियन्स फर्स्ट असेल की अशा गोष्टी आम्ही करणार आहेत. आम्ही छोटा गॅस पण घेतला आहे, तुम्हाला दाखवेल मी पुढे जाऊन. आणि आता बघू ते दोघं कधी येत आहेत, त्यांचं पोट खाली करून कधी येत आहे, त्यामुळे त्यांची आता वाट बघतोय. तो गाईज एक माणूस आलेला आहे. एक माणूस आलेला आहे, अजून एक माणूस नाही आलाय. अजून एक माणूस. फोटो बघा, फोटो बघा, हाकताना फोटो बघा. हे बघा, याचं दृश्य बघा. हे बघा कुठं बसला. काय रे देवा, इथे आम्ही हागायला गेलेलो. हे बघा कुठे गेली लागायला. हे मगाशी बघितलं होतं, दुसरा माणूस सुद्धा आलेला आहे. आणि आता इथे व्हिडिओ बनवतोय. चल भाई, चल गाडी चालव. तू काय वेगळं करून आला का रे, तू पण तेच करून आलायस. तू मार पहिले हातावर, आता गाडीमध्ये घाण वास सोडशील. दोघं पण जाऊन तेच करून आलेत, त्याला बोलतोय तुझी व्हिडिओ काढला नाही त्याने. तुझी आणि मी ब्लॉग मध्ये सुद्धा घेतली. गाईस व्ह्यू बघा, व्ह्यू काय सुंदर असा व्ह्यू आहे. डोळे पाणवलेत असे व्ह्यू बघा. पाणी तुम्ही जर अजूनपर्यंत आला नसेल असे व्ह्यू बघायला, तर लवकर निघा आणि प्लॅन करा आणि निघा व्ह्यू बघण्यासाठी. या सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि पावसात तर जी मजा आहे ना व्ह्यू बघण्याची, ती तुम्हाला उन्हाळ्यात कधीच भेटणार नाही. पावसातूनच निघा घरातून, तरच मजा आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि व्ह्यू बघायला थांबलोय. बघा सुंदर असा व्ह्यू आहे. खाली इथं शेत आहे, सगळे शेतात कामं चालू आहे तिथे. बघा गाव बघा इथे, सुंदर असं व्ह्यू. या गोष्टी आपल्याला मुंबईला बघायला भेटत नाही, ज्या गोष्टी आपल्याला गावात बघायला भेटत आहेत. हे बघा सुंदर असं शेत आहे, हिरवगाळ एकदम. तुम्ही काय व्ह्यू बघू शकता, आम्ही पण तेच बघतो. तर गाईज आता आम्ही फोटो वगैरे काढतोय, इथे थांबलोय. व्ह्यू तुम्हाला दाखितला, काय भारी व्ह्यू आहे इथं. कसं वाटतं माझा गॉगल दाखव. गाईज याने खेकडा पडून घेऊन आलाय. तर इथे रेनकोट पण भेटतात 100-100 रुपये. येडा आहे काय, खिशात टाकते माझ्या. त्याच्या खिशात खेकडा टाकला. अरे आबा गेला खिशात. बघा खेकडा टाकला.
ते वरती ठेवला खेकडे. जास पण तिथे पोहोचला पाहिजे खेकडा. हा राहू दे इथंच त्याला. बघायच आम्ही इथं ठेवलाय त्याला. आता पुढे जाऊन बघू पोहोचेपर्यंत राहतो काय तो खेकडा. राहू दे तो पण त्याला पण आपण घेऊन फिरू. 100 रुपये बघा हे 100 रुपयाला रेनकोट आहे. मोठ्या बघ. किती गाड्या लागल्या इथं. भरपूर लोक आले त्या साईडला. आज संडे आहे त्यामुळे आज फुल पॅक आहे इथे. बघा गाड्यात पार्किंग आम्हाला जागा नाही कुठे. फुल पॅक आहे इथे सगळीकडे. हे बघा चला मिनिट पूर्ण पॅक आहे इकडे. नाही नसली टाक टाक. सो गाईज आता आम्ही इथं पार्किंग केलेली आहे. इथं बघा पार्किंग फुल सगळी झालेली आहे. इकडं पूर्ण पार्किंग फुल झाली. आम्ही पार्किंग बघा कुठे गेली आहे. हे बघा इथून खाली सिक इथं बघा या झाडाला आता सपोर्ट आहे इथं गाडीला. म्हणजे मागे जाऊ शकत नाही हो. गाडी उघडेल ना उघड हळूहळू उघड नाही लागत. घ्या बॅगेत टाका. मी बॅग पण नाही आणलं काय नाही आणलं. तू बिना बॅग चालाय मग काय पिशवी आणले डायरेक्ट. पिशवी कोण जाणार पडते तू. तो गाईस काय देखो ना काय सुरुवात चाललेली आमची इकडनं होती जायची. रेनकोट वगैरे सगळे घातलेले आम्ही आणि आम्ही आता निघतो इथून वरती जायला. चलो. तो गाईस गर्दी बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला. गडावर जाण्यासाठी जवळपास 1737 पायऱ्या आहेत. सो गाईस धबधबा बघा. व्ह्यू काय सुंदर इकडं. काय रे ॲक्च्युली काल मी लेक वर्कआउट गेला होता त्यामुळं शॉर्ट झालं. माझे पाय जाम झाले. चालताना पूर्ण पाय एकदम जाम होत आहेत. लेग वर्कआउट आज भारी पडणार आहे मला. आता म्हणजे अर्ध्यापर्यंत पण नाही आलो आहे. म्हणजे 10% फक्त चढलो असेल वरती. अजून भरपूर चढायचं आहे. श्वास फुलतो आहे त्यामुळे नीट बोलता पण येत नाही. आणि हा बघा इथे थोडी हवा टाईट झाली दिसत नाही थोडं. आहे किती आहे तसाच. तर गाईस व्ह्यू बघा. तिकडे धबधबा दिसत असेल. काय ते आपण रेनकोट बघ कोणाचा तरी गेला खाली. पाहिजे तुला नको. चला जाऊया पुढे. आपण थांबायचं नाही आहे. आपला टार्गेट पुढपर्यंत आहे आपला. आपण थांबलो की संपलो विषय. लाल होईपर्यंत चला. थांबायचं नाही. चला लाल होईपर्यंत चला. लाल होईपर्यंत थांबायचं नाही आपल्याला. फाटली तरी चालते. गाईस बघा माझी बुटांची हालत बघा काय झाली. बुटं फाटली. आज बुटं फाटली असून पण मी वरती चढतोय. डेडिकेशन हवं माणसामध्ये. माणूस कसाही गोष्टी करू शकतो. घेऊन जायचा मोबाईल. मावसाने पूर्ण भिजलेलो आहे आणि इकडचं वातावरण तर काय सांगू शकत नाही. मध्ये पाऊस येतोय मध्ये पाऊस जातोय. काय कळत नाही काय चाललंय. हो हा बघा कुठं बसलाय. काय भाई थकला का. चल मग ये वरती. आम्ही दोघं पुढे पुढे जातो तू मागे राहतोय. केसांची हालत खराब झालेली आहे. गळले म्हणा गळले आता. कपडे सगळे भिजलेले आहेत. कपड्याची हालत तर पूर्ण खराब आहे. काय झालं रायगड किल्ला ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी साम्राज्याच्या वैभवाची साक्ष देणारी वास्तू आहे. हा किल्ला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या विचारांची सतत आठवण करून देतो. रायगड हा महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये महाड जवळ असलेला एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे.